चौथ्या चॅप्टरमधल्या आपल्या पहिल्या विचारवंत आहेत, ज्यांना आपण स्त्रीवादी विचारवंत असं म्हणतो, त्या आहेत सिमोन दी बुवार. प्रथम आपण सिमोन दी बुवार यांचं जीवनचरित्र पाहूया. 20व्या शतकातील फ्रेंच स्त्रीवादी विचारवंत सिमोन दी बुवार यांचा जन्म 9 जानेवारी 1908 मध्ये झालेला आहे. त्या फ्रेंच लेखिका होत्या. बुद्धिवादी, अस्तित्ववादी तत्त्वज्ञान, राजकीय कार्यकर्त्या, स्त्रीवादी आणि सामाजिक सिद्धांतकार अशी त्यांची वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्व असल्याचे दिसून येते. पण त्या स्वतःला तत्त्वज्ञान मानत नाहीत, है ना. म्हणजे मोठ्या ज्या व्यक्ती असतात त्या स्वतःला असं काही समजत नसतात विशेष असं. पण त्यांच्यावर अस्तित्ववादी, स्त्रीवाद व स्त्रीवादी सिद्धांताचा प्रभाव दिसून येतो. त्याचे पूर्ण नाव सिमोन लुसी अरेन्स्टीन मेरी बर्ट्रांड डी बुवार असे आहे. संक्षेपात त्यांची ओळख सिमोन दी बुवार अशी आहे. याच नावाने ते प्रामुख्याने फेमिनिझमच्या क्षेत्रामध्ये ओळखल्या जातात. सिमोन दी बुवार यांनी कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत, निबंध लिहिलेत, चरित्रे, आत्मचरित्रे, तत्त्वज्ञानावर लिखाण केलेलं आहे. राजकारण आणि सामाजिक मुद्द्यांवरही त्यांनी लिखाण केलेलं आहे. परंतु त्यांची ओळख ही प्रामुख्याने द सेकंड सेक्स या ग्रंथाच्या लिखाणातून झाली आहे. हा ग्रंथ त्यांनी 1949 मध्ये लिहिलेला आहे. सिमोन दी बुवार यांच्यावर प्रामुख्याने जीन पॉल सार्त्रे या तत्त्वज्ञानी विचारवंताचा प्रभाव असलेला दिसून येतो. त्यांचं लिखाण प्रामुख्याने जीन पॉल सार्त्रे यांचं लिखाण हे अस्तित्ववादावर आधारित आहे. त्यांनी असं आपल्या ग्रंथात लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपली तुलना ही दुसऱ्यांशी करत असते. म्हणजे तुलना म्हणजे आपण चांगले आहोत हे दाखवण्यासाठी व्यक्ती वाईट व्यक्तींशी तुलना करते, चांगले गुण दाखवण्यासाठी वाईट गुणांशी तुलना करते आणि त्यामुळे मग चांगलं आणि वाईट याच्यातला फरक आपल्याला लक्षात यायला मदत होतो. असा एकूण सारांश अस्तित्ववादी दृष्टिकोनाचा असलेला दिसून येतो. नेमका याच विचाराचा धागा सिमोन दी बुवार यांनी पकडलेला आहे. सिमोन दी बुवार यांनी आपल्या लिखाणामध्ये पुरुष हा आपली तुलना स्त्रियांशी करत असतो आणि त्यातून तो कसा श्रेष्ठ आहे हे दाखवत असतो. म्हणजे पुरुष हा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी पुरुष हा एका वेगळ्या गटाचा आधार घेत असतो. हा वेगळा किंवा हा इतरांचा जो गट आहे तो कोणता आहे, तर तो स्त्रियांचा गट आहे. जसं की पुरुष हा श्रेष्ठ आहे हे जर पुरुषाला दाखवायचं असेल, हे जर सिद्ध करायचं असेल, तर त्याला कुठल्या तरी कनिष्ठ वस्तूंशी, कनिष्ठ लिंगाशी त्याला तुलना करावी लागेल. तेव्हा मग तो श्रेष्ठ आहे हे सिद्ध होत असतं. पुरुष हा निडर आहे हे दाखवण्यासाठी त्याला भित्र्या व्यक्तीशी स्वतःची तुलना करावी लागेल. पुरुष हा खणकर आहे हे दाखवण्यासाठी त्याला दुर्बल असलेल्या, नाजूक असलेल्या घटकाशी तुलना करावी लागेल. तेव्हा तो मजबूत आहे हे सिद्ध करता येतं किंवा तो कणखर आहे हे सिद्ध त्याला करता येतं. तर अशा प्रकारे म्हणजे पुरुषांनी काय केलेलं आहे, आपली तुलना ही इतरांशी केलेली आहे. म्हणजेच हा इतरांचा हा गट कोणता आहे, तर तो आहे स्त्रियांचा गट आहे. आणि पुरुषांनी अशा प्रकारे काय केलेलं आहे, तर स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी स्त्रियांशी तुलना करत असताना त्याने चांगलं वाईट असं वर्गीकरण करून त्या इतर गटामध्ये स्त्रियांना टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि स्वतःला चांगले गुणविशेष चिटकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं सिमोन दी बुवारच्या विचारांचा सार असलेला आपल्याला दिसून येतं. आता येते स्त्रीवादाचे समर्थन करणाऱ्या विचारवंतांमध्ये सिमोन दी बुवार यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेकंड सेक्स या त्यांच्या
लेखनाची गणना स्त्रियांच्या स्थितीचा अभिजात अभ्यास म्हणून केला जातो. स्त्री जन्मत नाही तर ती बनवली जाते हे जगप्रसिद्ध वाक्य सिमोन दी बोआर यांनी आपल्या 1949 मध्ये लिहिलेल्या द सेकंड सेक्स या ग्रंथातील आहे. प्रस्तुत ग्रंथ हा सिमोन दी बोआर यांनी स्त्रीवादी परिप्रेक्ष्यातून लिहिलेला नाही, स्त्रीवादी दृष्टिकोनातून लिहिलेला नाही. त्यांनी हा ग्रंथ कोणत्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे तर अस्तित्ववादी दृष्टिकोनाचा अवलंब केलेला आहे. स्त्रीवादाची मांडणी करणाऱ्या प्रमुख विचारवंत म्हणून सिमोन दी बोआर यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. याचा शोध घेतला आहे. म्हणजे ती सिमोन दी बोआरने स्त्रियांच्या मागासलेपण कशात आहे याचा शोध घेतलेला आहे. स्त्रियांच्या मागासलेपणाचं कारण हेच तिच्या शोषणाचे कारण आहे. त्यातूनच तिची दडपणूक झालेली आहे. म्हणजे समाजव्यवस्थेने हे स्त्रियांना मूल्य चिटकवलेलं आहे आणि त्यामुळं काय होतं तर तिचं शोषण होत असतं. म्हणून जोपर्यंत स्त्रियांच्या शारीरिक भिन्नतेला आपण दिलेला अर्थ व मूल्य काढले जाणार नाहीत तोपर्यंत तिचे मागासलेपण आणि शोषण हे संपणार नाही. म्हणजे काय आहे तर सामाजिक व्यवस्थेने हे मूल्य स्त्रियांना चिकटवलेलं आहे आणि त्यामुळे काय होतं तर स्त्रिया ह्या मागास राहतात आणि त्या मागासपणामुळे त्यांना शोषणाला बळी पडावं लागतं, असं मत सिमोन दी बोआरनी मांडलेलं आहे. 1947 साली इथिक्स ऑफ ॲम्बिग्युटी म्हणजेच नैतिकतेची संदिग्धता या ग्रंथात प्रथमच सिमोन दी बोआर यांनी स्त्रियाविषयीची प्रथम सैद्धांतिक मांडणी केलेली दिसते. या ग्रंथात सिमोन दी बोआर यांनी दडपलेल्या गटाचा एक भाग म्हणून स्त्रियांच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याला सामाजिक परिस्थितीमुळे कशा मर्यादा पडतात या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या काळातील स्त्रियांना स्वतःविषयी स्वतःच्या परिस्थितीची जाणीव निर्माण करून देण्याचे कार्य बोआर यांनी केलेले आहे. त्यांच्या ग्रंथामुळे स्त्रियांना आपल्या प्रतिभाविरुद्ध झगडण्याची प्रेरणा मिळालेली दिसते. सिमोन दी बोआर यांच्यावर सिगमंड फ्राईड विचारवंताचाही थोडासा प्रभाव असलेला दिसून येतो. कारण ती सिगमंड फ्राईडच्या या विचारांना सुद्धा काय आहे तर ती मान्यता देते. सिगमंड फ्राईडच्या विचारांना आणि मानसोपचारात मानसशास्त्राच्या पद्धतीचे महत्त्व तिने मान्य केलेले आहे. या शास्त्राची खोलवर चिकित्सा सिमोन दी बोआरनी केली आहे. मुलीच्या मानसिक जडणघडणीमध्ये तिला मुलासारखे लिंग नसते म्हणून तिला पुरुषांचा हेवा वाटतो असं सिगमंड फ्राईडने सांगितलेलं आहे. सिगमंड फ्राईडच्या या विधानावर सिमोन दी बोआर अशी प्रतिक्रिया देतात की फ्राईडने मूलतः मुलीच्या मानसिक जडणघडणीकडे मुला एवढं लक्ष दिले जात नाही, तसेच मुलीला जो हेवा वाटतो तो मुलाच्या लिंगाचा वाटत नाही तर समाजातल्या त्याच्या हुकमी स्थानाचा वाटतो. म्हणजेच पुरुष असल्यामुळे मुलांना समाजव्यवस्थेत जे काही स्वातंत्र्य मिळते व सत्ता गाजविण्याचा अधिकार मिळतो त्याचा हेवा मुलींना वाटत असतो. याचा अर्थ ती पुरुषद्वेषी आहे असं नाही, तर तिला कशाचा हेवा वाटतो लिंगाचा वाटत नाही, तर पुरुषाचं जे समाजी व्यवस्थेमध्ये स्थान आहे म्हणजे त्याला जे काही स्वातंत्र्य मिळतं आणि त्याला जे काही सत्ता गाजवण्याचा अधिकार मिळतो त्याचा हेवा मुलींना वाटतो, असं सिमोन दी बोआरने सिगमंड फ्राईडच्या विचाराला प्रत्युत्तर दिलेलं दिसून येतं. लहान मुलींवर तिचे शिक्षक व तिच्या भोवतीचा समाज स्त्रीत्वाची बंधने लादत असतो. स्त्रियांना असं शिकवलं जातं की जर तिला जगून तगून राहायचं असेल तर तिने दुसऱ्यांना सुख दिले पाहिजे, त्यासाठी तिने वस्तुवत झाले पाहिजे आणि स्वतःची स्वायत्तता नाकारली पाहिजे. एखाद्या जिवंत भावलीसारखे तिला वागविले जाते आणि तिचे स्वातंत्र्य नाकारले जाते. यातून एक घातचक्र निर्माण होते. स्त्रीमध्ये जी आत्मपूजकता, उदासीनता, नखरेलपणा आणि अस्थिरता, थोडक्यात न्यूनगंडात्मक जाणीव दिसते, त्यामागे तिला मिळालेले शिक्षण आणि भोवतीचा परिसर यांचीच जबाबदारी अधिक आहे
अगदी बालिकेवरचे सुद्धा तिचा विकास घडत असताना तिच्या मनावर हेच बिंबवले जाते की सत्तेच्या उतरंडीमध्ये तिचं सापेक्षिक दर्जा हा दुय्यम दर्जाचा आहे असं तिला वारंवार भासविलं जातं. समकालीन स्त्रीवाद्यांनी जी लिंग आणि लिंगभाव ही वैचारिक चौकट विकसित केली त्यावर सिमोन दी बुआरने जो ऐतिहासिक आढावा घेऊन पुरुषसत्ताक विचार प्रणालीतून स्त्रीचे होणारे सामाजिकरण याचे सम्यक चित्रण मांडलेले आहे. सिमोन दी बुआरने स्त्रीला इतर का मांडले तसेच गरोदरपण, बाळंत होण्याची प्रक्रिया आणि मातृत्व अशा अनुभवासंदर्भात जी तीव्र किळस व्यक्त केली आहे त्या संदर्भात एक वेगळे विचार दिसून येतात. सिमोन यांनी जाणीवपूर्वक अस्तित्ववादी दृष्टिकोनातून लेखन केलेले आहे. मानवी स्त्रीच्या विकासात तिच्या विशिष्ट स्वभावामुळे ज्या समस्या, चिंता आणि भावना निर्माण होतात त्यांचे संवेदनक्षम आकलन हे उल्लेखनीय आहे. स्त्री देह नावाची स्थिती असे काही नसते ही मांडणी अशा अभ्यासामुळे अधिक पटणारी आणि विचार करायला लावणारी आहे. अशा प्रकारे सिमोन दी बुआरने स्त्रियांचं सामाजिक विश्लेषण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिमोन दी बुआर यांचं हे जे विश्लेषण आहे त्याचा आधार काय आहे तर अस्तित्ववादाचा दृष्टिकोन आहे. जीन पॉल सार्त्रे अस्तित्ववादाचे संस्थापक त्यांच्याच तत्त्वज्ञानाचा आधार सिमोन दी बुआर यांनी आपल्या द सेकंड सेक्स या ग्रंथात घेतलेला आहे. यावरून त्यांच्यावर जीन पॉल सार्त्रेच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. जीन पॉल सार्त्रेच्या मते व्यक्तीने स्वतःला अगोदर ओळखले पाहिजे. त्यासाठी स्वतःला त्याने प्रथम परिभाषित केले पाहिजे. चांगले काय किंवा वाईट काय हे समजावून घेतले पाहिजेत. चांगलं हा शब्द वाईट शब्दाच्या विरोधी शब्द आहे. दुसऱ्यांशी तुलना केल्यानंतर आपल्याला चांगलं किंवा वाईट हे ठरविता येते. चांगलं या शब्दाचे स्वतःचे काहीच अस्तित्व नाही. वाईट या शब्दाबाबतच त्या शब्दाचा अर्थ आहे, त्या शब्दाचं अस्तित्व आहे. स्व म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये सेल्फ असं म्हणतो आणि इतर ज्याला इंग्रजीमध्ये अदर्स असं म्हटलं जातं. जर सेल्फ म्हणजे स्व जर चांगला आहे तर एक वर्ग असा आपल्याला बनवावा लागेल की जो वाईट आहे. यालाच अस्तित्ववादाचं तत्त्वज्ञान असं म्हटलेलं आहे. याचाच आधार घेऊन सिमोन दी बुआर यांनी पुरुष आणि स्त्री यातील संबंधांचे विश्लेषण केले आहे. याच तत्त्वाला लागू केले आहे. जसे पुरुषांनी स्वतःला परिभाषित करताना स्त्रीशी तुलना करून तो पुरुष आहे हे सिद्ध करण्यासाठी इतर म्हणजे स्त्री वर्ग बनविला व पुरुष श्रेष्ठ बुद्धिमान तर स्त्रिया कनिष्ठ आणि बुद्धी नसणारा असा वर्ग मानला आहे. स्त्रीवादाच्या संदर्भात समाजात दोन प्रकारच्या विचारधारा आढळून येतात. एक विचारधारा स्त्रीवादाचे समर्थन करते तर दुसरी विचारधारा स्त्रीवादी विचारांच्या विरोधातली दिसून येते. या विचारधारेप्रमाणे स्त्रियांबाबत जो भेद केला जातो तो त्यांच्या विशिष्ट प्रकारच्या शरीररचनेमुळे. लिंग आधारित विभाजन हे नैसर्गिक आहे. स्त्री पुरुष हे असमान आहेत. ते वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. त्यांच्या भावना वेगवेगळ्या असतात. त्यांच्या शरीररचनेमुळे त्यांच्या वाट्याला गृहकार्य आली आहेत असं विश्लेषण केलं जातं. परंतु सिमोन दी बुआर या विचारांना विरोध करते की स्त्रिया ह्या जन्मतः अशा नसतात तर त्यांना समाज तसे बनवत असतो. स्त्रियांना अशा प्रकारचे शिक्षण दैनंदिन जीवनातून दिले जाते की तिच्या वाट्याला दुय्यम व मूल्यहीन कार्य येतात. ही बाब नैसर्गिक नसून सामाजिक आहे. ही व्यवस्था पुरुषांनी बनवली आहे. या विचारांना तात्विक आधार देण्याचा प्रयत्न बुआर यांनी केलेला आहे. द सेकंड सेक्स या शब्दातून महिला असा अर्थ अभिप्रेत आहे तर फर्स्ट सेक्स इज मेल असा आहे. फर्स्ट सेक्स मेल इज अ सुपिरियर असं मानलं जातं. म्हणजे तो काय आहे श्रेष्ठ आहे. आणि सेकंड सेक्स इज इन्फेरियर म्हणजे तो कनिष्ठ आहे असं मानलं जातं. आणि जो सुपेरियर आहे तो नागरिक आहे. पुरुषांनीच असे चांगले आणि वाईट ठरवलेलं आहे
आणि जे जे चांगलं आहे ते ते आपल्याला लागू केलेलं आहे, म्हणून त्यांच्या वाट्याला, आणि जे चांगलं नाही ते स्त्रियांच्या वाट्याला आलेलं आहे. त्यामुळे काय झालेलं आहे तर स्त्रियांच्या वाट्याला मूल्यहीन कार्य आलेली आहेत. त्यांना शारीरिकदृष्ट्या दुर्बल मानलं गेलेलं आहे. तसंच त्या भावुक असतात, पुरुष कणखर असतात. या पद्धतीने पुरुषांनी स्त्रियांशी तुलना करून स्वतःला परिभाषित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा अस्तित्ववादाच्या आधारे लिंगभेदाचे कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न सिमोन दी बुआर यांनी केला आहे. समाजव्यवस्था पुरुषांनी बनवली आहे, चांगलं वाईट पुरुषांनी ठरविले आहे, आणि जे चांगलं आहे ते आपल्याकडे घेतले, तर जे वाईट आहे दुय्यम आहे ते स्त्रियांना दिले. स्त्रियांच्या गुणधर्माला दुय्यम ठरवलं. श्रेष्ठ व कनिष्ठ ही नैसर्गिक बाब नाही तर ती सामाजिक बाब आहे. महिलांना त्यांनी वस्तू मानलेलं आहे तर पुरुषांना स्वतंत्र दिलेलं आहे. वस्तूचे कोणतेच अस्तित्व नसते, तसेच महिलांचेही नसते. फेमिन क्वालिटी म्हणजे स्त्रियांचे स्त्रीत्व गुणधर्म यात स्त्रियांच्या वाट्याला आलेलं आहे. तर पुरुषाचे गुण म्हणजे पुरुषत्व ज्याला असं म्हटलं जातं, तर स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांना वेगवेगळे गुण चिटकवलेले आपल्याला दिसून येतात. जसं महिला या कशा असतात, प्रेमळ असतात, भित्र्या असतात, लाजाळू असतात, त्या काळजी घेणाऱ्या असतात, त्या भावनाशील असतात, संवेदनशील असतात. हे गुण स्त्रीला लावलेले आहेत, ज्याला स्त्रीत्व असं म्हटलं जातं. तर पुरुषाला अग्रेसर होण्यास शिकवलं जातं. तो धैर्यवान असतो, तो बुद्धिमान असतो, तो कणखर असतो इत्यादी अशा प्रकारचे गुण हे पुरुषत्व मानले गेलेले आहेत. आणि हे गुण पुरुषांनी स्वतःला लावून घेतलेले दिसून येतात, असे सिमोन दी बुआरने आपलं मत मांडलेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं तर ह्या स्त्रीत्व आणि पुरुषत्व हे असे गुणविशेष लावले गेल्यामुळे स्त्रियांच्या वाटेला घर सांभाळणे, कुटुंब सांभाळणे, काळजी घेणे, सगळ्यांची भरणपोषण करणे कुटुंबाचं, ही कार्य पुरुषांनी स्त्रियांकडे सोपवली. तर बाहेरची आर्थिक कार्य जी महत्त्वपूर्ण मानली गेलेली आहेत ती मात्र आपल्याकडे घेतली. म्हणून लिंगभेद आधारित जी समाजव्यवस्था आहे ती कृत्रिम आहे, ती नैसर्गिक नाही. म्हणून सिमोन दी बुआर असे म्हणतात की स्त्रीत्व म्हणून जे गुणधर्म गुणविशेष स्त्रियांचे म्हणून सांगितले आहेत, चांगले आहेत, दुय्यम किंवा वाईट नाहीत, तर त्याच गुणांना घेऊन आम्ही एका नवीन समाजव्यवस्था घडविण्याचा प्रयत्न करू की ज्या व्यवस्थेत स्त्रियांच्या विशेष गुणांना चांगलं स्थान मिळण्यासाठी मदत होईल. म्हणजेच अशा प्रकारे म्हणजे जे स्त्रियांचं, जे इतरांचा हा जो गट आहे की जे वाईट गुण आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर हे चांगलं नाही. ही गोष्ट चांगलीच आहे की स्त्रिया काळजी घेतात, प्रेमळ असतात, ह्या चांगल्या गुणांचा ह्यांना आम्ही चांगलंच मानू. ह्या गुणांना जरी पुरुषांनी त्याला कनिष्ठपणा दिलेला असला तरी आम्ही त्यांना चांगलंच ठरवू आणि याच गुणांच्या आधारे आम्ही एक नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करू, असा सिमोन दी बुआर यांनी म्हणजे या कनिष्ठ गुणांना चांगल्यामध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न केलेला दिसून येतो. तर अशा प्रकारे अस्तित्ववादी दृष्टिकोनाचा अवलंब करून सिमोन दी बुआर यांनी आपल्या स्त्रीवादाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे.